मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कोण याचं नाव काही ठरत नाहीये। मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 3 नावांची सध्या चर्चा आहे, मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये। यामध्ये प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचं नाव जवळपास निश्चित मानलं जाते, मात्र भाजपा मुंबई अध्यक्षपदी नेमकं कोण असेल याची चर्चा सध्या सुरू आहे। 3 नावं सध्या समोर येत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतो खरं तर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचं नाव हे निश्चित मानलं जाते जवळपास, मात्र मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कोण याची चर्चा सध्या रंगलेली आहे। नाव नेमकं ठरत नाही, 3 नावं सध्या दिसत आहेत। कोणाच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे? गौरी, आपण जर बघितलं असेल तर नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणत रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतील हे नाव जवळपास निश्चित केलेलं असताना आता भाजपचे मुंबई अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू झाली आहे। गेले अनेक महिने अनेक नावं चर्चेत आहेत, मात्र कोणत्याही नावावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून माहिती मिळते। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, मुंबई भाजपचा अध्यक्ष नेमका कोणाला निवडावा त्याची प्रमुख जर कारणं बघायला गेली तर मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि ही निवडणूक डोळ्यासमोर लक्षात ठेवता आक्रमक चेहरा हवा, जो ठाकरेंवर टीका करणारा हवा, त्याचसोबत ज्याला मुंबईची जाण आहे असा चेहरा हवा आणि याच शोधात भाजप आहे। नेमका कुणाची वर्णी लागणार हे बघावं लागेल, कारण 3 नावं चर्चेत आहेत। एक म्हणजे प्रवीण दरेकर यांचं नाव आघाडीवर आहे, अमित साटम आणि तिसरं नाव आहे सुनील राणे। नेमकी कुणाच्या नावाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।